तर फायनली आमची यात्रा झालेली आहे. यात्रेचा दुसरा दिवस आहे. पाहू शकतायत आता खाऊ वगैरे आणलेला आहे. खाऊ खातोय. कसे रांगीत बसले नाही का. हॅलो काय रुद्र. अरे हा नाश्ता करायला सकाळचा नाश्ता करतोय. पाहू शकतायत आता आम्हाला काय आम्ही येडा करायला मी नारी तर मोटर चालू करायला आलो. आमचा काय विषय नाही होय. हा आम्ही ते काय मोटर चालू करायला आलोत. आम्ही तुम्हाकडे आलेलोच नाहीत. जे भाजीला आले त्यांनी बर का आम्ही तर आलो आमची मोटर चालू करायला. भाजी दाखवायला आली. भाजी न्यायची खायची तर तुमचा प्रश्न. भाजी दाखवायला आली. दाखव भाजी. नाही दाखव भाजी. आता मी तुम्हाला सांगितलं मी फवारलेली भाजी असेल असं तर नसेल. तणनाशक मारलेले सरायच जे हुसेन आता उसतल्या ते गवत जळून गेलेलं आहे फायनली. इथं मुळ आहे रे. इथे मुळे आहेत डिंगराची म्हणजे मोठा आहे. मोठा झाला म्हणून उपटून का खायला काय असेल ना चांगला असेल ना ते लुपटे बरं. लय मोठा आहे तो. तुला खुडू नका. मुळा नाही मुळ्या आहे ह्यो. खुडीला काय आहे खुडीला आता खाली किती असेल माहिती का. पोकळ नाही झालेला तो. पोकळ नाहीये भारी हो. तिथे थांबा. कसं काढायचं मग. उकरून काढा मग. हरभरा खुडा मुळे नाही. दुसरी भाजीच नाही ना. दुसरी फक्त भाजी कुठं होती. व्हिडिओ काढायचा आहे ना दर शर्ट व्हिडिओ काढ. नाही ब्लॉगला काय विषय नाही. ब्लॉगला आहे आमच्या असं शर्ट काय विषय नाही. शेतकरी तो फक्त इंस्टाग्रामवर त्याच्यावर ते जरा स्टाईलिश वगैरे राहावं लागतं थोडाफार. काय कुठे देत काय सगळं कुठे देतं काय ते मोठे खुडणारच बाकीचे राहू दे रे डिंगरे. तर बघा हे यात्रेला सगळे पाहुणे आलेले आहेत आणि त्यांना आता आमचं शेत फिरायला आणलेलं आहे. हे पाहुणे ते तुम्हाला लवकरच कळणे पाहुणे कोणी तुम्हाला मी असं. माझी जाऊ बाई असं न्याय कुठं आहे का. एका दावानी बसायचं एका दावानी काम करायचं. कुणी काही बोलत नाही. मी पण चालले बसायला. जावाचे भांडणं आहे बाबा. लगेच करू नका भांडणं तुम्ही असं. हे सगळे आपल्या यात्रेला आलेली कंपनी आहे. आणि जाताना बघा शेतामध्ये जी भाजी असं का तांदूळ वगैरे आपण खुरपून फेकून देतात ना ती सगळं एकदम आवडीने नेतात ना. आपण इथं खुरपून व्हायचं पण खुरपून फेकून देतात. मी डायरेक्ट फवाराच मारलेला आहे का. तर फायनली आहे ना फॅमिली आता आम्ही शेतातून आहे ना भाजी वगैरे त्यांनी दिली का वाटून सगळ्यांना. पिशे भरले का. बरोबर आता आहे ना यांना तर नेऊन सोडायचं आम्हाला खरुंडीला बरं का. खरुंडीमधून पाटाचा गाडी आहे आणि हरीण ते स्कूटीवर जाणार आहेत बीडला. सकाळी तुम्ही याच्यावर नाश्ता केला त्याच्यावर ना. सकाळी फक्त नाश्ता केला. जेवण वगैरे जेवण नाही करायचं. भाजी खुडलेलं मी स्वयंपाकच नाही केला. आता वडापाव चारायचे तू कोणी मी. आता बसचा टाइम झालाय ना वडापाव इथं कुठं. मामी 2 मिनिटात कपडे बदलून आले. म्हणजे खरुंडीला चालणार आहे काय गेलो. बरं मग तर बरं आहे काय झालं तुझ्या तर्फे. कुणाच तर्फे मग मला नाही बदलायचे कपडे. स्वयंपाक केला नाही तू. कालची खर्च उरलेली असेल ना. तुम्हाला माझ्या पदरच खायचे. हा खायचंय आता. माझं म्हणणं नाही बघा हे पाहुण्यांचं म्हणणं नाही. चला कपडे बदलते सगळ्यांसाठी तुमच्यासाठी स्पेशल भेळ. चला बरं चला. तर फायनली बरं आता सोनाली तर्फे सगळ्याला वडापाव आहे ते पण खरुंडीला. तर आता ती आवर राहिलेली तर आम्हाला जायचं यांना सोडायला खरुंडीला. अहो नाही मी घेतो ना भेळ घेणं तर दुसरं काहीतरी घेईन. कारण की मला ना वडापाव खायचं नाहीये तर मी खाईन काहीतरी भेळ वगैरे काहीतरी. रावराबर लवकर मग बसचा टाइम झाला आपलं खाऊन तरी झालं पाहिजे. तर आम्ही आमचे घरचेच राहणार आहे तिथं. असं हळदी कुंकू लावाच लागतं जाताना वगैरे का बरं असं का. चला मला एकदम छोटा छोटा
लहान आहे मोठा बघ. अरे कुंकू लावलं उलट चांगलं दिसतं कपडे तुझं खरंच. छान लावलाय मी दोघीला पण ऍक्टिव्ह वाटते. थोडा मोठा लागला चला चला बरं चला. होय सोनाली पैसे किती आणले संग आता पण बरोबर पोट भरून तर खाणार आहे भाऊ. मी तर पोट भरून तर खाणार आहे आता. दुसरं खाईन ना काही काय नाही मी. पैसे किती आणले सांग. मी काय लावणार पार्टी तर ऐकून मी काय लावणार. आवाज किती रे? आवाज काय नाही ती नेशीन खाऊ घालशीन आणि परत म्हणशीन कमी पडले. हा का बर 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 बर. बघू बिल किती होते बचत असली तेवढी तर ठीक नाही तर खायचंच भांडे खरंय खरंय खरंय. मला लई ऑर्डर कर ना दिली का ऑर्डर वगैरे. 2 वेळ आणल्या का फायनली येता नाश्ता करतोय. खाली बोला आले ना बस तिकडून बस. अरे बोलशील मोबाईल एकच तुम काय टेन्शन घेऊ नका. बिलाचं वगैरे काही टेन्शन घेऊ नका. आईला म्हणा त्याला बिल दे. आईला म्हणा त्याला बिल दे. काय नाही देत का मग सोनाली नाही देत का. काय झालेलं आहे आता वडापाव द्यायला वडापाव सोनाली चालवले आणि आता हे मामीच्या तर्फे बरं का. खाणारे तुम्हीच ना हा खाणारे आम्ही आहेत काय विषय नाही. रुद्र तुला काय खायचंय. 1 2 3 4 5 6 7 काय कोणच आईस्क्रीम खाणार नाही तू. कोण ऐक ना तो कोण पण खाणार नाही. कोण अर्धा खाणार आहे आईस्क्रीम अर्धा खाणार आहे. बालतील काय झालंय ऐक ना घे बरं. चला द्या अरे बाबा चला द्या आधी. रुद्रला घेतलं मी राहिलो नाही का. पाणीपुरी खाल्ली मी आता ठरवणार पाणीपुरी खायसाठी छान आहे रुद्र. वळणी बिडलं तर माझं फेमस स्पॉट. आम्ही 11-12 2 वर्ष मी तिथंच पाणीपुरी खात होते. जेव्हा मी जायचं ना स्टडीला तेव्हा मी तिथंच पाणीपुरी खायला. मला लई सगळीकडे जवळते आणि बोलवणारे पण लई येते. मला असं टाइमच कमून नाही मलाच काही कळणार. ते टाइम आहे काय माझं पडले आणि मग मी खाते. रुद्रा संकेत जाशील नाही तिथून चालतं या. संकेत हळू नाही नाही आम्हाला इथेच राहील. फोन लाव पोहोचलो.